आणि यानंतर राजकीय विश्वातनं बातम्या गेल्या 3 दिवसांपासून वाराणसीमध्ये ठाण मांडून बसलेले नरेंद्र मोदी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अगदी जोरदार प्रचार करतायत। माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी मोदींनी आज भेट दिली। लाल बहादूर शास्त्रींच्या गल्लीबोळातल्या निवासस्थानी पोहोचण्यासाठी मोदी काही अंतरावरच चालत गेले। मोदींच्या रोड शोला प्रचंड गर्दी झाली होती। हात उंचावत अभिवादन स्वीकारत मोदींनी वाराणसीवासियांना साथ घातली। दरम्यान आज उत्तर प्रदेशच्या शेवटच्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावतात। त्यामुळे वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबतच अखिलेश यादव, राहुल गांधी, मायावती असे सगळेच दिग्गज प्रचारामध्ये व्यस्त असतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये रोड शो करतात। आजचा प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। वाराणसी मतदारसंघ आहे नरेंद्र मोदींचा। इथूनच ते लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत आणि इथे रोड शो करण्याच्या आधी देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निवासस्थानी जाऊन सुद्धा मोदींनी भेट दिली। खरं तर गल्लीबोळात त्यांचं घर होतं, गाडी जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे काही अंतरावरनं चालतच जाऊन तिथे पोहोचणं मोदींनी पसंत केलं। तुफान गर्दी मोदींच्या रोड शोला देखा है जो उनके बीच पहुंचा है और इसलिए छज्जे, छतें, फव्वारे, किले की दीवारें, सब हर जगह लोगों का हुजूम नजर आ रहा है। तो आप देखिए कि यहाँ से प्रधानमंत्री सीधे रवाना हो चुके हैं और जो प्रधानमंत्री पिछले 2-3 दिनों से बनारस में लगातार प्रचार कर रहे हैं उसका ये आखिरी दिन भी है। विकास भदौरिया, एबीपी न्यूज, रामनगर, बनारस। तर वाराणसीमध्ये आज नरेंद्र मोदी यांचा रोड शो होतोय। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे इतर दिग्गज सुद्धा आज जोरदार प्रचार करणार आहेत। यामध्ये अखिलेश यादव, राहुल गांधी, मायावती या सर्वांचा समावेश आहे।